नमस्कार मंडळी, मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते। चला तर आज चण्याची आमटी व भरली वांगी करणार आहे मी। कारभाऱ्यांचाही आज आमचा उपवास आहे, त्यामुळे म्हटलं संध्याच्या स्वयंपाकासाठी भरली वांगी बनवते। त्यामुळे म्हटलं तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करू। बघा आता वांग्यांना चीर देऊन मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे। धने, जिरे, तीळ, सुकं खोबरं, आलं व एक लसणाचा तुकडा घेतलेला आहे। ओली मिरचीही घेतलेली आहे। बघा आता जे मी तीळ, धने आणि सुकं खोबरं आणि फक्त लसूणच आहे ही पेस्ट आधी बारीक करून घेणार आहे, कारण की ह्यातलाच मसाला मला चण्याच्या आमटीसाठी ही हवा आहे, त्यामुळे म्हटलं आधी ते पेस्ट करून घेऊ। आता बघा शेंगदाणे व ओली मिरची एक आहे तीही मी आता बारीक करून घेते। आता बघा त्याच्यामध्ये जे शेंगदाण्याचं खोबऱ्याचं ते कूट केलं होतं त्याच्यामध्येच मी हे शेंगदाण्याचंही कूट घालून चांगलं असं मिक्स करून घेते। आपला घरगुती मसाला 2 चमचे तिखट घातलेला आहे, हळद, काश्मीरी लाल तिखट व माझ्याकडे जो गरम मसाला आहे तोही ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि 1 चमचा तेलही वरून घातलेला आहे। बघा आता सगळं एकजीव मसाला करून घ्यायचा, जेणेकरून पूर्ण मसाला असा एकजीव झाला पाहिजे। बघा आता जे वांग्यांचे काप आहेत त्याच्यामध्ये मी असे वांगीही मसालाही भरून घेतलेला आहे व साईडला मी कढई गरम करून घेणार आहे, कारण की मी वांगी आहेत ही वाफेत म्हणजे आपल्या उकडी चाळणीमध्ये वाफवून करणार आहे। बघा आता पाण्याला उकळी आलेली आहे व त्याच्यामध्येच मी वांगी ही उकडत घातलेली आहेत, जेणेकरून आपला मसाला ही पूर्ण छान असा शिजतो। आता बघा जे चण्यासाठी मी घेतलं होतं तेही मिक्सरमध्ये बारीक करून परत घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टॅमॅटो घालून बघा जोपर्यंत आपली वांगी ही शिजत आहे तोपर्यंत मी इकडं चणा डाळीलाही म्हणजे जे चणा आहेत त्यालाही फोडणी देऊन घेते। चण्यामध्ये लसूण हा भरपूर प्रमाणात घालायचा, जेणेकरून लसणाची टेस्टही छान येते व खरपूस रंगावरती आपला लसूण भाजून घ्यायचा आहे। बघा त्यामध्ये मी मसालेही घातलेले आहेत, त्याच्यामध्येच आपले लाल तिखट व थोडा गरम मसाला जरा जास्त घालायचा आहे। चण्याला टेस्टही छान येते गरम मसाल्यामुळे। बघा आता तोच मसाला मी चांगला असा शिजवून घेते 1-5-10 मिनिटासाठी झाकण ठेवून। त्याच्यामध्ये थोडं गरम पाणीही मी घातलेलं आहे। बघा आता आपला मसालाही छान असा शिजला गेलेला आहे, त्याच्यामध्येच मी हे चणेही घालून घेते। थोडे गरम पाणी घालायचं आहे व वरून चवीपुरते मीठही घालून घेऊन 1-5 मिनिटं उकळी काढायची आहे। बघा आता आपले वांगी ही चांगली अशी वाफलेली आहेत, तुम्ही बघू शकताय। मी कढईत आता त्या जे झाकण कढई ठेवली होती त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तेल घालून घेणार आहे, कारण की मी आधी 1 चमचा तेल घातलं होतं त्या मसाल्यामध्ये, त्यामुळे मी तेल थोडं कमीच वापरणार आहे। आणि वांग्यामध्येही असा कांदा पूर्ण खरपूस रंगावरती भाजला गेला पाहिजे। बघा आता त्याच्यामध्येच हे जे मिश्रण उरलेलं होतं तेही मी ह्याच्यामध्ये घालून थोडंसं गरम पाणी घालून, जेणेकरून आपला मसाला खाली लागणार नाही व तिखटही आपलं करपणार नाही, त्याच्यासाठी मी बघा 1-5 मिनिटं झाकण देऊन असंच शिजवून देणार आहे। कारण की 5-5 मिनिटाला आपण असं परतत राहायचं आहे। जेवढा आपला मसाला वांग्यांचा शिजतो तेवढी त्याला टेस्टही छान येते। बघा ह्याच्यामध्ये चवीपुरते मीठही मी घातलेले आहे, ते माझ्याकडून स्किप झालेलं आहे। बघा चला तर आता त्याच्यामध्येच मी थोडं गरम पाणी घालून 1-5-10 मिनिटं वाफ देऊन घेते वांग्यांना। बघा आता आपली वांगी ही छान अशी शिजली गेलेली आहेत, तुम्ही बघू शकता किती छान अशी तरीही आलेली आहे। इकडं चण्याची आमटीही माझी झालेली आहे, बघा त्यालाही किती छान अशी तरी आलेल्या आहे। चला तर मग रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा भरली वांगी कशी झाली आहेत ते।